अलीकडच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत आपले आयुष्य समस्यांनी वेढलेले आहे। जन्माला येणाऱ्या बाळापासून ते वृद्ध काळापर्यंत प्रत्येकजण अप्रत्यक्षरित्या व प्रत्यक्षरित्या तणावाचा सामना करीत असतो। तणावापासून मुक्त होण्यासाठी मनाची शक्ती सक्षम असणे आवश्यक आहे। यासाठी अध्यात्म हा अलीकडच्या काळात एकमेव पर्याय आहे। अध्यात्माला शास्त्रीय आधार सुद्धा आहे। अध्यात्म ध्यानधारणा, श्रद्धा, देवधर्म, पूजाविधी, विविध संस्काराच्या माध्यमातून मनुष्य आपल्याला मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। अध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्यांचे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म। अध्यात्म म्हणजे आपल्या आत्म्याचे ध्यान करणे, माणसाला माणूस बनवणे, दैनंदिन जीवनात होणाऱ्या मानसिक व शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवून आनंदमयी जीवनाचा आरंभ करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे। याच अनुषंगाने अंबरनाथमध्ये प्रथमच आदिगुरु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, पुरुषोत्तम उगले व परिवार यांच्या माध्यमातून आध्यात्मिक व अलौकिक दिव्य सत्संग आदिगुरु संप्रदायाचे संस्थापक परमात्मा स्वामी कृपांकित व सायुज्यत्या प्राप्त परमपूज्य सिद्धयोगी अभिषेक दादा विनायक वैरागी यांच्या प्रासादिक वाणीतून दिव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले आहे। शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत रोटरी क्लब हॉल, अंबरनाथ पूर्व, वडवली सेक्शन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। तरी सर्व नागरिकांनी या दिव्य सत्संगाचा लाभ घ्यावा असे पुरुषोत्तम उगले व परिवार यांनी आवाहन केले आहे। स्वामी शरणम, श्री गुरु शरणम। आदिगुरु संप्रदायाचे संस्थापक महान सिद्धयोगी स्वामी कृपांकित अभिषेक दादा विनायक वैरागी यांच्या प्रासादिक वाणीतून अलौकिक आणि दिव्य अशा सत्संगाचं आयोजन अंबरनाथ शहरामध्ये केलेलं आहे। मानवी जीवनामध्ये शाश्वत सुख शोधण्याकरता आपण भौतिक किंवा बाह्यांगाने त्याचा विचार करतो, पण खऱ्या अर्थाने अलौकिक आणि दिव्य अशा प्रकारचं शाश्वत सुख हे अध्यात्मामधूनच प्राप्त होत असते। आणि त्याकरता त्याची अनुभूती येण्याकरता ह्या अभिषेक दादा वैरागी यांच्या प्रासादिक वाणीतून उद्घोषित होणाऱ्या दिव्य सत्संगाचं आयोजन आम्ही अंबरनाथ शहरामध्ये शनिवार दिनांक 10/8/2024 रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये रोटरी सभागृह, अंबरनाथ पूर्व, वडवली सेक्शन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती।